नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्यासाठी खास असं मी आज उकडीचे मोदक कसे करायचे त्याच्यासाठी एक साचा घेऊन आली आहे. तर सगळ्यांनी ह्याच्या रील पाहिलेल्या आहेत, सगळ्यांनी ह्याचं व्हिडिओज पाहिलेले आहेत आणि अजूनसुद्धा मागवला नाही आहे. का तर त्यांना खात्री नाही आहे की खरंच काम करतो का. तर मी आज दाखवते तुम्हाला हा की खरंच काम करतो का. तर इथे आपण 2 प्रकारचे मोल्ड येतात. म्हणजे एकदा ऑर्डर केली की त्याच्यात 2 प्रकारचे मोल्ड असतात. एक कळीदार असतो, एक प्लेन असतो. इथे आपलं उकड आणि सारण रेडी केलेलं आहे. त्याचे व्हिडिओज पाहायचे असतील तर मी खूप अपलोड केलेले आहेत. तर इथे आपण पहिलं कळीदारमध्ये टाकून घेतलेले आहेत. त्याच्या कळ्या पडतात. तर त्याच्यामध्ये तुम्ही पीठ टाकू शकता सुरुवातीला किंवा थोडंसं कॅरी बॅग लावू शकता किंवा तूप लावू शकता. तर मी पीठ लावून छान अशी पारी तयार करून घेतली आहे. त्याच्यात सारण भरते आहे. मीडियम साईजचे मोदक तयार होतात. खूप लहान पण होत नाही आणि खूप मोठे पण होत नाही. मीडियम साईजचे मोदक छान असे कळीदार तयार होतात. बघू शकता किती छान झालेला आहे. तुमचा वेळ वाचतोय तुम्ही आणि खूप जणींना कळीदार मोदकच येत नाहीत, कळ्याच पाडता येत नाहीत आणि उकड पण काढता येत नाही. तर सगळे रेसिपीज मी टाकलेल्या आहेत आणि आज तुमच्यासाठी हा खास मोल्ड पण आणलेला आहे. तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही सर्च करा, ऑनलाईन कुठेही तुम्हाला भेटून जाईल. तर इझी मोदक टाकलं की सगळीकडे तुम्हाला हे भेटून जाईल. तुम्ही ह्याच्या रील वगैरे पण पाहिले असतील, पण काम कसं करतं ते खात्री नसेल वाटत. तर मी तुम्हाला आज सांगते, खरंच खूप छान आहे, तुम्ही मागवू शकता. आत्ता त्यांचा स्टॉक संपलेला आहे. जेव्हा अवेलेबल होईल तेव्हा ते सांगतील, तेव्हा तुम्ही मागवा. आत्ताच उपयोगी नाही आहे, खूप वर्षभर तुम्ही ह्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करू शकता. इथे मी प्लेनवाल्याचं पण कळी पाडून मोदक दाखवला आहे कसा करायचा. याच्यात तुम्ही कचोरीसुद्धा करू शकता. तर आता आपण ते सगळं तयार करून हे मोदक आपण फ्रीझरमध्ये महिनाभर ठेवू शकतो, एअरटाईट डब्यामध्ये ठेवून. नंतर हवे तेव्हा उकडायचे. उकडलेले नाही आहेत हे मोदक. उकडेल तेव्हा पण दाखवेल व्हिडिओ करून. पण आज मी तुम्हाला स्टोअर कसे करायचे ते सांगणार आहे. तर दुसरा पण एक आपण मोल्डमध्ये टाकून दाखवला आहे की कसा मोदक करायचा ते. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. ज्यांना हा साचा घ्यायचा विचार चालू आहे त्यांना पण शेअर करा आणि छान छान तुम्ही पण उकडीचे मोदक आजपासून करायला घ्या. तर गणपती बाप्पा येत आहेत तर तुम्ही करून ठेवा फ्रीझरमध्ये.